मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी आपल्याला ॲपल शिरा ही रेसिपी शेअर करतेय। चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया। या ठिकाणी मी गाईचं तूप घेतलेलं आहे। गाईच्या तुपामध्ये फॅट कमी असतो आणि आरोग्याला लाभदायक असतं, म्हणून मी इथे गाईच्या तुपाचा वापर करते आणि तोही कमी प्रमाणात करते। 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धी वाटी रवा टाकते आणि तो रवा मी हलका गुलाबी होईपर्यंत छान असा परतवून घेणार आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आपल्याला। या ठिकाणी आपण सफरचंदच नाही आणखीन कुठलेही फळ वापरू शकतो इथे। आता इथे मी हा जो रवा आहे तो हलका गुलाबी परतून घेतलेला आहे। यामध्ये मी आता 1 वाटी भरून असं दूध आहे ते दूध टाकते मी याच्यामध्ये। अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। वाटीभर दूध आहे ते दूध मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मी छान असं परतवून घेते। दूध आणि रवा हा मिक्स करून घेतलेला आहे इथे मी। आता या ठिकाणी मी साखर टाकते। 3 चमचे मी साखर टाकणार आहे। कमी टाकली आहे कारण आपण सफरचंद पण टाकणार आहे, त्याची पण एक गोडवा राहणार आहे। आणि इथे तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, कारण की आपण फळांचा जो गोडवा असतो तो याच्यामध्ये मिक्स होतो, त्याच्यामुळे साखर ही टाकायची तर टाका किंवा स्किप करू शकता। आणि चवीप्रमाणे तुम्हाला जास्त गोड कमी हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं ते। आता मी यामध्ये साखर टाकली आणि ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मी आता बदाम टाकलेले आहेत, काजू टाकणार आहे, पुन्हा ते मी मिक्स करणार आहे। आणि या ठिकाणी ना दुधाच्या जागी जर आपण ऑरेंज ज्यूस आहे तो जरी टाकला ना तर एक ऑरेंज शिरा होतो। आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। 1 सफरचंद घेतलेलं आहे, सफरचंदची सालं काढते मी आणि मी ते किसून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही त्याच्यात क्यूब पण करून टाकू शकता, पण मी इथे किसून टाकणार आहे। त्याचा पूर्णपणे एक नॅचरल जो आहे सफरचंदाचा गोडवा आणि त्याचा एक म्हणजे कुठलेही इसेन्स यामध्ये टाकायची गरज पडत नाही। तुम्ही इथे इसेन्स टाकायचं तर टाकू शकता, पण मी इथे इसेन्स वगैरे कुठलेही टाकत नाही किंवा फूड कलर पण टाकत नाही आहे। इथे मी सफरचंद किसून घेतले आणि ते याच्यामध्ये मी टाकणार आहे रव्यामध्ये आणि ते मिक्स करणार आहे। अगदी हेल्दी असा हा शिरा बनणार आहे। या जागी तुम्ही कुठलेही फळ यूज करू शकता। त्या फळाचं तुम्ही एक तर ज्यूस करा किंवा मग असं किसून घ्या, क्यूब करा आणि ते टाका। हेल्दी असा शिरा तयार होतो। आता हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये ना कुठला फूड कलर टाकायची गरज आहे, ना इसेन्स टाकायची गरज आहे, काहीही टाकायचं नाही आहे। अगदी सफरचंद आहे ताजं, त्याचा मी इथे रवा बनवलेला आहे। साखर मी टाकली आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। जसं पायनॅपल शिरा असतो तसा मी हा ॲपलचा शिरा बनवलेला आहे। या जागी कुठलेही फळ आपण यूज करून सेम असंच बनवायचं। सफरचंदाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हो, अजूनपर्यंत ज्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी माझ्या अशा रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या। आणि हो, घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा।
आपल्या व्यवसायाच्या संदर्भात जर काही जाहिराती द्यायच्या असतील तर आपण मला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या ज्या जाहिराती आहे माझ्या इंस्टा, फेसबुक आणि कुणिकास किचन या यूट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा. जय श्री कृष्ण.